डीजे हो दांडी दांडी गोल ऐमान अरबनी राजपुरीसाठी आणलाय विकेट शेब बाद. थँक यू डीजे. ऐमान अरब विकेट आणला. ठाकुरी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत राजपुरीचे. ऐमान न्यू बॅटर आता मोहम्मद शरीफ. पुन्हा एकदा त्याच दॅटनीचा स्ट्रोक जसा पहिला शेबनी खेळला होता मोहम्मद शरीफनी सुद्धा, पण इथे आउटफील्ड थोडी स्लो असल्यामुळे बॉल थांबला. एक सिंगलनी आपलं खातं संघाच्या धावसंख्येत भर. 1/6 टॉस जिंकल्यानंतर नांदवी DCC नांदवी. हा बॅटची काढा, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फंबल होते. सिंगल येईल. अजमेर साठी ऐमान. मोहम्मद शरीफ साडी धावा 7. चांगला स्ट्रोक. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण फाईन लीग मध्ये. अजमेर सिंगल घेतली, षटक संपलंय. धावा 7. शफी फरकार देतील जर्सी. तर शफी फरकारांना विनंती टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या हस्ते देण्यात येईल जर्सी. जर्सी देण्यात येईल मुख्तार अनवरी साहेबांना. त्यांच्या मुलाची आहे तिथे घेतील त्यांच्या बिहाफ मध्ये मुलाच्या. मुख्तारभाई या आणि शफीभाई या, आपण दोघेही कॅमेरामॅन. 8 चुकीची दुरुस्ती. 8 रन. अभियान उमर आयुब भांडणं करू नका. कॅमेरामॅन मग तुमच्यावर येईल कॅमेरा. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अफियानची. सुरुवात केली डॉट बॉलनी.
डॉट बॉल. हो फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल फटका. अजमेरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. प्रारंभिक आले होते अजमेर आणि शेब एक चौका टोकराने लगेच बाद झाले. त्यानंतर मोहम्मद शरीफ आले, त्यांच्याही बॅटमधून काही धाबा पाहायला मिळाल्या. हो याही वेळेस चांगला स्ट्रोक, फ्लॅट बॅटेड षटकार पाहायला मिळाला. रफीदनी प्रयत्न जरूर केला आणि पहिला बॉल जो पाण्यात गेलाय. स्ट्रोक लगातारचा तिसरा अजमेरच्या बॅटमधून नांदवीसाठी ठोकतोय. लगातारचा तिसरा षटकार. थँक्यू डीजे. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. अजमेर जबरदस्त फटकेबाजी. हो आणखीन एक हेलिकॉप्टर, सीमा रेषा पार, चौथा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. फैरोज परकार यांचे हार्दिक हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप अरवीच्या स्पर्धेमध्ये. फैरोज पहिले 2 डॉट टाकले होते अफियान यांनी, पण लगातारच्या मागच्या 4 बॉलला 4 षटकार देऊन बसले. फलंदाजी तारीफ व्हायला पाहिजे, काय कमालीचे. शेवटचे 2 तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळले होते. ऐमान अरबनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्या षटकात अवघ्या 8 धावा दिल्या होत्या, पण या षटकात मात्र 24 आल्या. स्कोर किती नाही, 32 धाबा झाल्यात. मोझम चांगला बॉल. मोझमचा पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. राजपुरीसाठी आता तेच गरजेचं आहे. धावा किती रोखतील, कारण दिघी आहे ना जिंकली ती, खरं म्हणे बॅटिंग जिंकली असं म्हणता येणार नाही. किरणनी टाकलेले शेवटचं षटक ज्यामध्ये फक्त 4 धावा आल्या. मोहम्मद शरीफ जेलबाद झाली असते. खराब क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाचं जेलधरणीला दान, एक सिंगल. फैरोज परकार या आपल्याला जर्सी प्रदान करण्यात येईल या स्पर्धेची. फैरोज हिदायत साहेबोले देतील ही जर्सी फैरोज यांना. या फैरोज जर्सी स्वीकारायची आहे. चांगला स्ट्रोक खोलवा टप्प्याचा होता, खोदून काढला. राफीद चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पण चांगली रफीदची. एक सिंगल. सिंगलनी धावा संख्या पुढे सरकले 34 धावा. हो फटका चांगला आहे. हो षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. फैरोजला आपल्याला जर्सी देताना पाहायला मिळतात हिदायत साहेबोले स्क्रीनवर. धावसंख्या 40 हा षटकार पाहायला मिळाला. हो आणखीन एक धमाका.
समालोचन कक्षाच्या दिशेने मोहम्मद शरीफच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. 46 धाबा. तिसरं षटक. 46. याही वेळेस ब्लॉक कॉलचा बॉल. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक इमान आहेत. लॉंग ऑफ वरून वेगाने आले. लॉंग ऑनला फेकी चांगली केली इमाननी. एक सिंगल. षटक संपेले. 3 षटकानंतर 47. 15 धावा या षटकात. मागचं षटक मागडे ठरलं. पहिले 2 डॉट बॉल येऊन सुद्धा 24 धावा गेल्या. 4 लगातार षटकार आले होते अफियांच्या गोलंदाजीवर. शेवटचं षटक. 47 धावा झालेत. गोलंदाजीसाठी मला वाटतं राहीब नंबर 1 जर्सीवर आमला नाव आहे त्यांच्या. असे मामलाचे फॅन दिसत आहेत. राहीब पण आमला तर प्रॉपर बॅट्समन होते. रफीद मात्र गोलंदाज आहेत. राहीब आलीत गोलंदाज. मोहम्मद शरीफ कमाल खेळतात. शेवटच्या षटकात त्यांनी 2 षटकार लागोपाठ ठोकले. राहीब हाई स्ट्रोक चांगला आहे. घ्या प्रॉपर आहे. ऐमान अरब उडी मारली पण ती कमी पडली. त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजी. राहीब मोहम्मद शरीफ साठी वाह. उडवलाय समोरच्या दिशे. कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून वावराच्या बाहेर बांध्याच्या पल्ल्यात शेतात बॉल. षटकार. थँक्यू 57 धावा. बॉल द्या मैदानात. धावा. 2च बॉल झालेत. बॉल दुसरा एक बॉल द्या. रोल बॉल. बॅटची गाडा घेतले. गली रिसन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. संख्या 58. राहीब मागे ठरलेत. अस्मीर आलेत आता फलंदाजीसाठी. आल्या पुल. पॉवरफुल. सो डिलाइटफुल. षटकार. थँक्यू डीजे.
धावाच्या दोन चेंडू अजूनही शिल्लक. हाय स्कोर होईल आजच्या दिवसातील नांदवी संघाकडून. तो आज जिंकून फलंदाजी केली. पहिला संघ आपल्याला मिळतोय. हो हो, आणखीन एक पूल. याही वेळेस पॉवरफुल. डीजेला सांगितले लाव चांगलं गाणं. षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 70. पहिला संघ 70 पार केले. शेवटचा बॉल आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल. नांदवीनी नांदी वाजवले इथे. वा, एका हातात कॅच. फाईस कॅमेरामॅननी टिपलाय का? जिंकण्यासाठी डबल सत्ता. 77. 77 धाबांचं लक्ष. धाबा कशा चेस करतील ऐकूया आपण. म्हणजे साथी समालोचक जासीम कडवेकर यांच्या आवाजात पुढच्या सत्राचं समालोचन.
अस्सलामुअलैकुम. नमस्कार सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल. मी जासिम कडवेकर परत एकदा तुमच्यासोबत जोडला गेलो आहे. परत एकदा एक आपल्याला आणखी एक सामना आपला भेटीला आलेला आहे. एका साईडला टीम असेल, खरंच सामन्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. खरंच दोन संघ बलाढ्य संघ इथे मात्र मोठा प्रवास करून इथे दाखल झालेले आहेत. एका साईडला टीम असेल नांदवी संघ, तर दुसरीकडे आपल्याला संघ पाहायला भेटेल राजपूर. सलमाची जोडी सुद्धा पाहायला भेटते, तरी आपल्याला मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडू मध्ये आणि तसंच विनंती आहे दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळ आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. इथे मात्र आप ट्रॅकर होतं पाहायला गेलो तरी हलक्यातून खेळून काढलं होतं, क्षेत्ररक्षण ठेवण्यात आला होता. स्वेलिकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न करत होता, तरी सिंगल भेटला. आणि सिंगलच्या साहाय्याने पाहायला गेलो तरी संघाचं खातं वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र फलंदाज खोलतोय. विनंती असेल दोघं पण तसेच आहेत फाटके, म्हणजे कोणाला काही नाही, स्वतःच्या राहिले तर ठीक आहे, दुसऱ्यांच्या राहिले तर ते फटाफट बोलत राहतात. चला तसंच राजपूर संघ आपल्याला विनंती आपला एक्स्ट्रा खेळ आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं, कारण की आपल्याला स्पर्धा संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला नावं माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्वरित आणि फास्ट यायचं आहे. फुल टॉस होता, इथं सुद्धा एक मोठा प्रहार आहे. खरंच लाजवाब, देखना स्ट्रोक, देखना फटका, भेटील 6 धावा. खरंच एक मोठा प्रहार पाहायला भेटा डीजे. सॉरी, तिथे मात्र लाईनमॅनचा डिसिजन आलेला आहे. त्यामुळे 6 नसतील 4 धावा मोजल्या जातील. कृपया नोंद ठेवायची आहे. प्रज्वल वैयक्तिक पहिले संघाकडून सुद्धा पहिले षटक फेकताना प्रज्वल सज्ज होतो. एकरच इथं सुद्धा फुल टॉस होता, इथं सुद्धा परत एकदा डब्बे में डब्बा आलाय षटकार. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये फलंदाज तौसिफ यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. 2 मोठे प्रहार अजूनपर्यंत आलेले आहेत. धावफलकाची धावा जोडले गेलेले आहेत, ते मात्र तब्बल 11 धावा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज प्रज्वल यांच्या माध्यमातून मोठे हल्ले आलेले, त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 9 असेल, खरंच 9+1 म्हणजे टोटल 2. खरंच 2 धावा जोडले जातील. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या आज जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. आणि तसं फ्रीडची संधी सुद्धा असेल. आता मात्र संधी तर भेटलेली आहे, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. खरंच प्रेक्षक सुद्धा फ्रीडची वाट पाहत असतात. फ्रीड जेव्हा येते ना तेव्हा मात्र फलंदाज फ्री असतो, आणि ज्या प्रकारे मोठ्या फटकी येतील याची अशा अपेक्षा मात्र संघाला असते. तशी आता मात्र फ्रीड असेल फलंदाज तौसिफ यांच्याकडे, कारण की खरंच पाहिलं तौसिफ यांच्या माध्यमातून खरंच ज्या प्रकारे IPL मध्ये नो बॉलचं सायरन वाजवत, तसं मात्र सायरन इथं सुद्धा वाजताना पाहायला भेटेल. थोडंसं लेट झाले, पण खरंच चांगलं आपलं डीजे ऑपरेटिंग सुद्धा पाहायला भेटते स्पर्धेमध्ये. तसं सामन्याकडे वळूया. पाहायला गेलो तरी संघाची षटक क्रमांक पहिले षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागेल. महत्त्वाचा सामना, महत्त्वपूर्ण सामना आहे. इथे सुद्धा हाफ ट्रॅकर होता, त्याला हलक्यातून केलून काढलंय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, 1 धावा भेटेल. 1च्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल. 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या सुद्धा भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. 1 to go असेल. नो म्हणजे टोटल 2 धावा. ओके,
ठीक आहे ठीक आहे. खरंच हा चेंडू सुद्धा नो असेल म्हणजे नो प्लस पण इथं सुद्धा 2च धावा जोडले जात. 15 धावा धावफलकावर जोडले गेलेत. 4 मध्ये 15. खरंच महागडे षटक आपल्याला प्रज्वल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, काहीतरी परिवर्तन करावं लागेल. परत एकदा बरकट आहेत, परत एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी एक धावा फेकतायत. खरंच इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. थोडीशी निराशता असतील मात्र संघ मालक, कारण की थोडीशी खराब गोलंदाजी होत आहे. खरंच पाहायला गेलं तरी कॅप्टन सुद्धा थोडासा तरी निराश असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेत या गोलंदाज प्रज्वल याने. इथं सुद्धा ट्रॅकर होता. परत एकदा फटका साधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होतील पण फंबल होत आहे. थोडासा गच्चाल क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार भेटतील च्या डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. इथं सुद्धा एक पालक तरी परत एकदा घुटना टेक, पण खरंच चौकार को देखना पडेगा. खरंच मोठा प्रहार करत त्यावेळेस प्रयत्न करत आहेत पण 4च धावा भेटे डीजे. सॉरी तिथे मात्र आता मात्र लाईनमॅन सांगत इथे सुद्धा 6 धावा भेटतील. ह्या 6च्या साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली. धावफलकाची धावा तब्बल 26 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार गोलांचा घेण्यात आला. पाहायला गेलो तरी तब्बल 4 मोठे प्रहार आले आणि टोटल 26 धावा धावफलकावर जोडले गेले. चांगली कामगिरी फलंदाज तौसिफ यांच्या माध्यमातून पाहायला भेटले, कारण की त्यांनी अजूनपर्यंत 4 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 24 धावा वैयक्तिक जोडल्यात आणि संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र गोलंदाजाला काहीतरी परिवर्तन करावं लागेल, काहीतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे मात्र पहिल्या षटकामध्ये गेले तर इथे मात्र कमबॅक करून दाखवावं लागेल. कारण की बोलताना थोडेसे मागे आलात म्हणून खचून जाऊ नका, कारण की अपयशाच्या खडकाखाली जे यशाचं झरे लपलेलं तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि इथे मात्र तसेच संघर्ष तसेच प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. ओके आजान ठीक.
चला तसंच पाहायला गेलं पहिल्या षटकामधला षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त झाला. 26 धावा जोडल्या गेल्या. त्याच्यानंतर पाहायला होती चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाज मोहम्मद शरीफ यांच्या माध्यमातून पाहायला भेटे. इथं सुद्धा ट्रॅक होता डावखुरा फलंदाज आणि इथं चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेखा पार. आला एक दर्जेदार स्ट्रोक. भेटतील संपूर्ण 6 धावा डीजे. आणि खरंच एक्झिबिशन मॅच सुद्धा आपल्याला थोड्याच वेळानंतर भेटे येणार आहे. खरंच पाहायला होते आजच्या दिवसामध्ये लॉर्ड्सचे सामने संपल्यानंतर तो सामना आपल्या भेटीला येणार आहे. एक्झिबिशन मॅच असेल त्याच्यामध्ये 2 टीम पाहायला भेटणार आहेत. खरंच इथे सुद्धा हवा याला इथे टोलवलं. इथं सुद्धा चेंडू जाते लॉंग ऑन रिझन मध्ये. सीमा रेखा पार. आला एक परत एकदा ब्रँडेड फटका. भेटतील 6 धावा डीजे. संघाची धावसंख्या 6च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 38 धावा धावफलकावर जोडले गेले. एक्झिबिशन मॅच मध्ये 3.5 फूटची मात्र ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे आणि ती मॅच सुद्धा आपल्याला थोड्याच वेळानंतर आपल्या भेटीला येणार आहे. इथं सुद्धा ट्रॅकर होता. इथं सुद्धा 3 मध्ये 3 ठोक डाला. येतो एक दर्जेदार स्ट्रोक परत एकदा बेटी स्क्वेअर लेगच्या दिशेने. संपूर्ण परत एकदा 6 धावा डीजे. तीन मध्ये 3 खरंच हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला भेटले. इथे सुद्धा फटका सजवला. क्षेत्ररक्षक असतील. 1 धावा पूर्ण होतोय. स्ट्राईक रोटेट मात्र होईल आणि 1च्या साईने षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट 45 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. खरंच पाहायला गेलं तरी मोठ्या धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे फलंदाजी पाहिजे तसा आपल्याला डावकुरा फलंदाज बॉलर कोण आहे? आमान अरब यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. खरंच चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून. कारण 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती तो मात्र फलंदाज आरमान अरब मात्र ठरलेला आहे. आयमान अरब ठरलेला आहे. चांगली कामगिरी चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. आता स्ट्राईक मार्फत असली एक मोठी जबाबदारी कारण की येणारे 12 आणि अपेक्षा असेल ती मात्र 32 धावांची. इथं सुद्धा उचललाय कडे चेंडूला पाठवलाय मैदानाच्या पलीकडे. इथं सुद्धा भेटतील 6 षटकार डीजे. धन्यवाद डीजे. खरंच इथं सुद्धा मोठा प्रहार आला. फुलटॉस इथं सुद्धा फुलटॉस को लेकर फुलटोल वसूल किया है. फिर से गेंद चली सीमा रेखा पर आएगे. खरंच राजपूर या संघाकडून आता आक्रमण झालंय आणि फलंदाज आयमान अरब चांगली कामगिरी. खरंच सिक्सर किंग आता दांडी. इथं मात्र गोल होईल का खरंच पाहूया. नाही इथं मात्र वाचलेत फलंदाज वाचलेत. खरंच आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. स्लोवर फेकलं आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरलं. मात्र आउटसाईड एज लागली आणि मात्र एसटीएक्सची भेट घेताना चेंडू पाहायला भेटला. खरंच चांगली कामगिरी कारण की हा डिटर म्हणून ज्याला ओळखलं जातो तोच आपल्याला आयमान अरब. कारण की त्याच्या माध्यमातून तब्बल 5 मोठे प्रहार डावकुरा फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटलेत.
राजपूर या संघाचा हतियार म्हणून पाहायला गेलो ते आता मात्र ओळखलं जातोय फलंदाज आयमान अरब या संघाला, कारण की ज्यावेळेस इथे गरज आहे ना, खरंच बोलतात इथं इथं फटका परत एकदा सजवलाय, परत एकदा पाहायला गेलो कव्हरच्या दिशेने फटका सजवला, सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साईडने स्ट्राईक रोटेड. परत एकदा इथं थोडासा खराब थ्रो, थोडेसे गोलंदाज थोडेसे निराश असतील आणि एक धावा 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय पण गोलंदाज ट्रॅकवरती कोणच नव्हतं. तिथे मात्र थोडेसे कॉल मिस झालेले आहेत आणि तिथे सुद्धा एकही खेळाडू आला नाही. जिथे एकच धाव होती तिथे तब्बल 3 धावा गेल्या. त्या 3 धावा तुम्हाला मागणं पडणार आहेत, कारण की 61 धावा धावफलकावर जोडले गेलेत. अजून की फक्त आणि फक्त 16 धावांची अपेक्षा आहे. आणि तसेच आमचे सन्माननीय अख्तरसन परकार यांचा सुद्धा आगमन होतोय. त्यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांचं सुद्धा आगमन होतोय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. खरंच चांगली कामगिरी आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली, कारण की तब्बल आयमान अरब यांचे पाहायला गेलो तरी तब्बल 7 चेंडूमध्ये 32 धावा जोडले गेले आहेत. आणि आता अपेक्षा असेल 8 चेंडू आणि 16 धावांची. खरंच चांगली कामगिरी आपल्याला फलंदाज आयमान अरब यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. मसला संघाने मात्र धावांचा डोंगर 77 धावांचा डोंगर उभा केला होता, त्याचा पाठलाग करताना राजपूर या संघ पाहायला भेटला. तेवढीच चांगली कामगिरी या संघाकडून राहिलेली आहे. आयमान अरब खरंच मात्र मोठे प्रहार मारत आहेत, मात्र चेंडूला सारखे सारखे मात्र हवाई हल्ले. इथं सुद्धा खरंच मोठा प्रहार परत एकदा भेटतील. 6 षटकार येतो एक दर्जा स्ट्रोक. बड़ा होते ना पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. आणि तशाच प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज आयमान अरब यांच्या माध्यमातून 6वा फटका 6वा षटकार पाहायला भेटला आयमान यांच्या माध्यमातून. खरंच तब्बल 6 मोठे प्रहार म्हणजे 8 मध्ये 36 धावांची एक 8 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा वैयक्तिक जोडले ते म्हणजे आयमान अरब याने. इथे सामान देण्याचा प्रयत्न याला बोलतो एक पाहायला गेलो सर्वच प्रहार मात्र मोठे फटके केल्याचे नसतात. क्रिकेटमध्ये सेन्सिबल फटके सुद्धा सजवावे लागतात आणि तसेच प्रकारे फटका सुद्धा आपल्याला आयमान अरब यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आणि आता मात्र त्यांनी मॅच एक आपल्या जवळ आणून ठेवलेली आहे, कारण की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 68. आता येणारी 6 अपेक्षा 9ची खरंच पाहायला गेलो पैसा वसूल सामना, कारण की पहिल्या फेरीमध्ये धावफलक होती धावा 77 धावा जोडल्या गेल्या होत्या. खूप जणांच्या अशा अपेक्षा असतील की हे धावा होतील, पण खूप जणांना असं वाटलं की खूप धावा झालेल्या आहे. 24 मध्ये 77 म्हणजे कुठे गेम गेलेला आहे, खूप दूर आहे, पण त्याला मात्र दूरमध्ये जवळ आणून दाखवलेलं आहे, कारण की मोठमोठे प्रहार. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. खरंच बघाची मी सुद्धा सांगितलं क्रिकेटमध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही आणि तशीच मात्र वेळ इथं चेंज करताना पाहायला भेटतोय. खरंच बोलताना रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि इथं वेळ सुद्धा आयमान अरब यांची बदलताना दिसते. आता येणारे 6 अपेक्षा 9ची, कारण पाहायला गेलो 18 चेंडूमध्ये तब्बल 68 धावा धावफलकावर जोडले गेले आहेत टीम राजापूर या संघाकडून. खरंच राजपूर या संघ एक बलाढ्य संघ आहे, तशा प्रकारचे बलाढ्य खेळाडू आणि तसेच कामगिरी सुद्धा. इथं सुद्धा परत एकदा फटका सजवलाय परत, पण तिथं फक्त पंच सांगतात सिंगलच भेटेल. सिंगलच्या साईने चेंडू ट्रॅव्हल झाला होता सिंगलच्या दिशेने आणि एकच भेटेल. गोलंदाज आसमीरवरती एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण येणारे 5 अपेक्षा 8 एकी मोठा फटका येतोय तर टीम राजपूर या संघाकडे सामना झुकेल आणि इथं मात्र विकेट येतोय तर थोडा तरी मात्र समाधान वाटेल टीम मसला या संघाला.
सॉरी नांदवी संघ असेल आणि खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला भेटेल नांदवी या संघाकडून आणि आता त्याचा पाठलाग करताना राजपुरी संघ पाहायला भेटतो आणि तेवढी चांगली कामगिरी त्या संघाकडून सुद्धा. सुरेख निर्धाव चेंडूचा मारा. आता येणारे 4 अपेक्षा 8 पण जेवपर्यंत मात्र स्ट्राईक मार्फत आयमान आरोप आहे तेव्हापर्यंत राजपुरी या संघाची आशा अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. नांदवी या संघ आता मात्र काहीतरी प्रयत्न करतोय. धावा जास्त गेल्या पण काहीतरी संघर्ष करावा लागेल. इथं फटका बसतोय आणि विकेटचं पतंग. आयमान आरोप बॅक टू दी पवेलियन. एक मोठा मासा गलेला लागताना पाहायला भेटतोय. 3 मध्ये 8 डीजे. पण खरंच संघाला मात्र संघाने एकदा ते टाळ्या आयमन आरोपसाठी वाजवल्याच पाहिजेत कारण की खरंच चांगल्या अप्रतिम दर्जाची कुठली मॅच त्यांनी कुठं आणून ठेवलेली आहे. कारण की जिथं एवढ्या दूर सामना होता त्याला मात्र 4 मध्ये 8 या धावसंख्येवरती कन्वर्ट केलंय. खरंच चांगली कामगिरी आपल्याला आयमान आरब ह्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. नांदवी संघ आता काहीतरी प्रयत्न करत आहे. आता काहीतरी संघर्ष करत आहे कारण त्यांना सुद्धा माहिती आहे कारण की अजून की मॅच गेलेली नाही आहे. इथे संघर्ष करावं लागणार आहे. आम्हाला सुद्धा प्रयत्न सोडून जमणार नाही कारण की बोलताना थोडीशी मागे गेला म्हणून खचून जाऊ नका कारण की जेव्हा वाटेल ना मागे गेला तेव्हा धनुष्य बाणाचा विचार करा. तो जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करतो. इथं चांगला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक होते आणि इथं एकच धावा जोडली जाईल आणि आता येणारे 3 अपेक्षा 7 ची. सॉरी 2 मध्ये 7 ची अपेक्षा आहे कारण की तिसऱ्या चेंडूत विकेट सुद्धा आलं होतं. खरंच पाहायला गेलं काहीतरी मॅच आता इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 70 धावा धावफलकावर जोडले गेलेत. येणारे 2 अपेक्षा 7 ची. 1 नंबर जर्सी पाहायला होती परत एकदा अस्मित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता हाफ ट्रॅकर होता. पंचांना दंडित करण्यात येईल का आणि पंच सांगत आहे तिथे मात्र वाईड असेल. येणारे 2 अपेक्षा 6 मध्ये 2 मध्ये 1 क्लिअर करायचं. 1 कंपल्सरी क्लिअर करावंच लागेल. चेंडूला मात्र एकतरी पाठवावं लागेल. सेम रेखापार एकतरी मात्र ओलांडावं लागेल. बाउंड्रीच्या बाहेर फेकावं लागेल. खूप गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा इथं फटका कारण की 2 चान्स आपल्याला बोलून 2 चान्स भेटलेले आहेत पण 2 मध्ये 1 क्लिअर करायचंच आहे. सेट बॅटर आहेत कारण की फलंदाज पाहिले होते अजूनपर्यंत या फलंदाजांनी सुद्धा 5 चेंडू अजूनपर्यंत खेळलेले आहेत. त्याच्या माध्यमातून तब्बल 4 मोठे प्रहार आलेले आहेत. तोच आपल्याला फलंदाज तौसिफ पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 6 धावांची अपेक्षा 6ची अपेक्षा आहे आणि इथं मात्र ट्रॅकर परत एकदा हलक्यात खेळून काढलंय. 1 धावा पूर्ण होईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरा धाव रनआउट होण्याची संधी पण यशस्वीरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. आता येणारे 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हा टेस्ट सामना खरंच करो या मरोचा सामना असणार आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पाहूया सामन्यामध्ये कोणता संघ विजयी ठरतो. नांदवी संघ की राजपुरी या संघ. दोन्ही संघ मात्र बलाढ्य संघ आहेत. मोठा प्रवास गाठून इथं आलेले आहेत. तशा प्रकारे प्रदर्शन सुद्धा राहिले पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होत असतो कारण की क्रिकेटमध्ये एका संघाला जिंकायचं आहे ते एका संघाला हरायचं सुद्धा आहे आणि तसंच मात्र एक विनंती असेल कंपल्सरी चेस आहे. 1 मध्ये 4 राजपुरी या संघाला कंपल्सरी करावं लागतील कारण की 3 षटकामध्ये तब्बल 68 धावा आल्या होत्या पण 6 मध्ये 9 असताना चांगली कामगिरी आपल्याला आसमीर यांच्या माध्यमातून पाहायला गेली. खरंच चांगली कामगिरी. 1 मध्ये 4 परत एकदा गोलंदाज आसमीर सज्ज होतोय. 4-5 बॉलाचं रन पसे अंपायरला क्रॉस केले. पंचांना दंडित करण्यात लावलं होतं. इथं सुद्धा पंच सांगतायत एक्स्ट्रा असेल. वाईट खरंच वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. आता काहीतरी मॅच मध्ये इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची अपेक्षा कारण ज्या प्रकारे प्रेक्षक सामने पाहण्यासाठी येत असतात ना त्या प्रकारे इथं पैसा वसूल सामना रंगताना पाहायला भेटेल. खरंच क्रिकेटचा महासंग्राम हरवीत या सुंदर गावामध्ये रंगताना पाहायला भेटेल. 1 चेंडू आणि तब्बल 3 धावांची आवश्यकता. आता बीड झालेत आणि आसमीर इथं यशस्वी ठरतायत
खरंच नांदविया संघाकडे थोडा तरी सामना थोडा दूर गेला होता, पण त्याला मात्र परिवर्तन केले आणि पाहायला गेलो तरी कमबॅक पाहायला भेटला आसमीर यांच्याकडून. खरंच संघाने संपूर्ण संघाने आसमीरसाठी एकदा तरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण खरंच अप्रतिम दर्जाची A1 क्वालिटीची गोलंदाजी पाहायला भेटली आसमीर यांच्या माध्यमातून. पण तसंच मात्र राजपुरी आपण सुद्धा निराश व्हायचं नाही आहे. खरंच आपली कामगिरी अप्रतिम दर्जाची पाहायला भेटली होती, कारण की ज्या प्रकारे आपल्याला भिडायचं होतं ना त्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटली. आणि तसंच आसमीर आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये ठरले